आज आपण पाडवा विशेष श्रीखंड बघत आहोत. त्यासाठी मी इथे पाऊण किलो दही घेतलेलं आहे. हे दही जास्त आंबट किंवा जास्त फिका सुद्धा नाहीये, मध्यम प्रमाणात आहे. तर श्रीखंड खरं तर इझिली आपल्याला दुकानात अवेलेबल असतं, पण इथे तेलंगणामध्ये मला खूपशा मी डेअरीमध्ये बघितलं, मला नाही भेटलं. तर मी म्हटलं की चला आज हे पाडवा आलेलाच आहे, तर त्या निमित्तानं आपण श्रीखंड बनवूया. तर इथे मी चाळण घेतली आहे, त्याच्यावरती आपण असा रुमाल घालून घ्यायचा. आता या रुमालावर आपण हे दही घालून घेऊया. आता हे आपण असं बांधून घेऊया, म्हणजे आपल्याला परफेक्ट असा चक्का मिळेल. बघा, तुम्ही बघू शकता कसं एक्स्ट्राचं पाणी निघून जात आहे. तर आपण याची गाठ बांधून घेऊया. इथे मी अशी गाठ बांधून घेतलेली आहे. एक एक थेंब असं पडत आहे. तर आपण खाली आपण बघू शकता तुम्ही की पाणी कसं टिपकलेलं आहे. आता हे आपण 2 ते 4 तास आपण असंच हे करूया, म्हणजे संपूर्ण पाणी यातनं निघून जाईल एक्सेस. तर याच्यावर आपण झाकण ठेवू आणि जड काहीतरी वस्तू का ठेवूया याच्यावर. तर इथे मी प्लेट चेंज करून त्याच्यावरती हा जड असा खलबत्ता ठेवलेला आहे. तुम्ही आवाज ऐकू शकता, पाण्याचा आवाज खाली निचरा होतोय त्या सगळ्या दह्यातला. तर आपण हे 4 ते 5 तास ठेवूया. सहा तासाने आता आपण खोलून बघूया. बघा कितीस केवढंच राहिलेलं आहे. आणि आपण आता खाली पाणी बघूया. बघा किती पाणी जमा झालेलं आहे, म्हणजे जवळपास 750 ग्रॅम दह्याचं जवळपास मला असं वाटतं हा अंदाजे पाव किलोच असेल चक्का. खोलून बघूया आपण. बघा कसं मस्त प्रॉपर असा आपल्याला चक्का मिळालेला आहे. बघा, आता हा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. अर्धी वाटी साखर घेतलेली आहे मी, आणि इथे 4 वेलची आणि एक छोटासा जायफळचा तुकडा घेतलेला आहे मी. ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता, अदरवाइज स्किप करू शकता, पण छान लागतं जायफळने आणि वेलचीने. तर मी या साखरेसोबतच, म्हणजे ही जाड साखर आहे, तर त्यासोबतच मी हे वाटून घेणार आहे. साखर आपली दळून तयार आहे. आता हा जो चक्का आहे तो आपण ना फोडून घेऊया, स्मॅश करून घेऊया. बघू शकता तुम्ही पाण्याचा कुठेही अंश नाहीये, माझा हात जरा सुद्धा ओला झालेला नाहीये. मस्त असं प्रॉपर असं चक्का मिळालेला आहे आपल्याला. बघा कुठे सुद्धा पाण्याचा अंश नाहीये, बघा तुम्ही. आता आपण लागेल तशी साखर घालूया, कारण की चक्का कमी आणि साखर जास्त होईल आणि मग खूपच जास्त गोड होईल. त्यापेक्षा लागेल तशी आपण साखर घालूया. मला असं वाटतं अंदाजे तरी याच्यातली 1-2 चमचे तरी साखर राहील शिल्लक. तर आपण आता ही घालूया याच्यामध्ये. एवढी साखर मी बाजूला ठेवली. आता ही आपण घालून
ह्याच्याने स्मॅश करून घेऊया, एकजीव करून घेऊया. इथे मी हा येलो कलरचा फ्रूट म्हणजे नॅचरल कलर आहे हा, म्हणजे काही कोणता आर्टिफिशियल कलर नाही. हा कलर मी ऍक्च्युअली आंध्र प्रदेश मधून घेतला होता बिर्याणीसाठी. तर हा फूड कलर आहे, हा आर्टिफिशियल म्हणजे बनवलेला आहे, घरगुती बनवलेला आहे, तो मी ऍड करते. मला ऍक्च्युअली खूप आवडतं येलो कलरचं श्रीखंड. एकदम थोडा घालत आहे मी. आता हा आपण मिक्स करून घेऊया. इथे मी थोडी अजून साखर ऍड करते. म्हणजे एक चमचाभर साखर मी अजून ऍड केलेली आहे. पुन्हा मिक्स करूया आपण. असला मस्त वास येत आहे ना वेलचीचा, जायफळचा, श्रीखंडाचा, की काय सांगू, तोंडाला पाणी सुटलंय. इथे आपण ड्रायफ्रुट्स कट केलेले आहेत ते घालूया. इथे आपलं श्रीखंड तयार आहे बरं. बघा काय मस्त असं टेक्स्चर आहे, बिलकुल पाण्यासारखं नाही, अगदी बाजारात मिळतं तसं श्रीखंड आहे बरं. आता श्रीखंड आहे तर पुरी तर झालीच पाहिजे, कारण की श्रीखंडाची मजा पुरी बरोबरच असते. चला प्लेटिंग करते वेळेस मी नक्की दाखवेल. मंडळी आपली श्रीखंड आणि पुरी तयार आहे बरं. या मंडळी ह्या गुढीपाडव्याला घरच्या घरी असं श्रीखंड बनवा किंवा आम्रखंड बनवा आणि पाडवा सण साजरा करा. सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.